नगरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, दोघांना पडल्या बेड्या, मोठ्या रकमेसह नोटा मोजण्याचे यंत्र जप्त। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गंजबाजार परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई केली। दोघांवर धडक कारवाई करण्यात आली असून 12,39,400 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या प्रकरणी मल्लिकार्जुन बनकर यांच्या फिर्यादीवरून रोहित अशोक बोबडे आणि आकाश अशोक बोबडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे। 12 जून 2025 रोजी दुपारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना 2 इसम बेकायदेशीररित्या रोख रक्कम घेऊन गंजबाजार येथे येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली। त्यांनी पथकाला सापळा रचून संशयितांना पकडण्याचे आदेश दिले। त्यानुसार पथकाने कारवाई केली। तपासादरम्यान दोघांकडून 11,78,400 रुपये रोख रक्कम, 41,000 रुपये किमतीचे विविध मोबाईल ब्रँडचे 4 मोबाईल, 10,000 रुपये किमतीचा नोटा मोजण्याचे यंत्र असा एकूण 12,39,400 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। विशेष म्हणजे इतक्या मोठ्या रकमेचा व्यवहार कोतवाली हद्दीत सुरू असताना स्थानिक पोलिसांना त्याची खबर नव्हती, हे विशेष लक्षवेधी आहे। या पार्श्वभूमीवर स्थानिक यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी थेट पुढाकार घेऊन कारवाई केल्याने ही कारस्थान उघडकीस आली आहे। या कारवाईमुळे आर्थिक गुन्ह्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या रोख रकमेचे स्रोत, संभाव्य हवाला व्यवहार व इतर आर्थिक गैरव्यवहारांना अधिक संशोधन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे। या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली आहे, तर पुढील तपास पोलीस करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।